मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. सध्या हवामानामध्ये बदल होऊ लागले आहेत. बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला एक डिप्रेशन तयार झालं आहे. या डिप्रेशनचा या मोठ्या भागावर परिणाम झालेला आहे. पश्चिमी किनारपट्टीवरून खेचले गेलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे कोकण किनारपट्टीला देखील अधूनमधून जोरदार सरी होत आहेत. त्यामुळे अरबी समुद्रात जरी विशेष बाष्प नसलं तरी देखील बंगालच्या उपसागरातील येणाऱ्या चक्राकार स्थिती, कमी दाब, डिप्रेशन यामुळे भारतात पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अलर्टनुसार जे डिप्रेशन तयार झालेलं आहे त्यामुळे ओरिसा, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट तर छत्तीसगडमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये देखील मराठवाडा वगळता येलो अलर्ट देण्यात आला आहे. या डिप्रेशनचा परिणाम छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेश यावर होण्याची शक्यता असताना या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिलाय. तर महाराष्ट्रातील येलो अलर्ट कायम आहे. 16 तारखेला मध्य प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. तर महाराष्ट्रात कोकण वगळता आणि मराठवाडा वगळता विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात येलो अलर्ट दिलेला आहे. म्हणजे हा घाट माथ्यावरील पावसासाठीचा आहे. 17 तारखेला मात्र महाराष्ट्रात विशेष अलर्ट देण्यात आलेला नाही, परंतु सर्वसाधारण स्थानिक वातावरण राहू शकतं. मध्य प्रदेशमध्ये मात्र ऑरेंज अलर्ट कायम आहे. 17 आणि 18 तारखेला तुलनेत पावसाचं प्रमाण कमी होत जाते आणि त्यामुळे उत्तर भारताकडे ही सिस्टम काही प्रमाणात छोट्या अंशाने सरकेल. त्यामुळे पावसाचं वातावरण हे उत्तर भारतामध्ये दाखवलंय. महाराष्ट्रात कुठलाही अलर्ट नाही. 19 तारखेला आपण बघतो की केवळ उत्तर भारताच्या टोकाला आणि पूर्व भारताच्या टोकाला पाऊस आहे. इतरत्र कुठलाही अलर्ट दाखवण्यात आलेला नाही. त्यामुळे पावसाचं प्रमाण थोडंफार कमी होऊ शकतं असा अंदाजे स्थानिक वातावरण असेल. गेल्या 24 तासात झालेल्या पावसाचा अंदाज घेतला तर आपल्याला पूर्व राजस्थान, पूर्व गुजरात, मध्य प्रदेश, कोकण या भागात जोरदार पाऊस झालेला आहे. त्याचबरोबर अगदी केरळपर्यंत किनारपट्टीला पाऊस आहे. ओरिसामध्ये नवीन सिस्टम तयार झाल्यामुळे ओरिसामध्ये पाऊस झालेला दाखवण्यात आलेला आहे. विदर्भामध्ये बऱ्यापैकी पाऊस होताना दिसतोय. उत्तर महाराष्ट्रातही विरळ स्वरूपात पाऊस आहे, परंतु एकूणच मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण सातत्याने कमी असल्याचं स्पष्ट होत आहे. आपण जेव्हा महाराष्ट्र शासनाकडून उपलब्ध होणारी आकडेवारी बघतो तेव्हा या ठिकाणी स्पष्ट होतं की 60% पाऊस आपल्याला जूनमध्ये झाला होता. 131.5% पाऊस जुलैमध्ये झालेला आहे. आत्तापर्यंत ऑगस्टमध्ये जो पाऊस झाला आहे तो 62.9 म्हणजे 63% पाऊस झालेला आहे आणि एकूण जी सरासरी आहे ती 97.5 आहे. हे लक्षात घ्या. त्यामुळे जूनमध्ये पाऊस कमी झाला आहे. तसा आता आपण 14 तारखेला आहोत. 62% म्हणजे खूप कमी पाऊस आहे ऑगस्टमध्ये. त्यामुळे ऑगस्टची सरासरी देखील खूप कमी राहिलेली आहे. एलिनोचा प्रभाव हा आपल्याला जूनमध्ये जाणवला, ऑगस्टमध्ये जाणवतोय, परंतु त्या प्रमाणात जुलैत जाणवला नाही. आणि जुलै महाराष्ट्रासाठी, देशासाठी तारणहार ठरलेला आहे. जुलैत चांगल्या प्रकारचा पाऊस झाल्यामुळे आकडेवारी खूप सुधारलेली आहे, परंतु असमान वितरण असल्यामुळे महाराष्ट्रातील कित्येक भागामध्ये अजूनही पावसाची तूट आहे. ऑगस्टच्या 29 तारखेपर्यंत GFS मॉडेलचा आपण एकत्रित अंदाज जर बघितला तर पूर्व भारत, उत्तर भारत, मध्य भारतामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस आहे. अजून देखील 29 तारखेपर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये फारशी सुधारणा नाही. घाटमाथ्यावरील जिल्ह्यांच्या पूर्व भागातही अजून फारशी सुधारणा नाही. मात्र कोकण आणि विदर्भ, थोडं उत्तर महाराष्ट्र पाऊसमान चांगला असण्याची शक्यता आहे. 29 तारखेपर्यंत आम्ही जेव्हा ECMWF मॉडेलने अंदाज बघतो तेव्हा पूर्व विदर्भ आणि कोकण असं पाऊसमान चांगलं राहण्याची शक्यता आहे. परंतु
उर्वरित महाराष्ट्रात सरासरी कमी स्वरूपात पाऊस होईल असा अंदाज दिसतोय. एवढा दूरचा अंदाज आपण जेव्हा बघतो त्यामध्ये बदल होण्याची शक्यता असते. आणि एक लक्षात घ्या, आपण उद्या 15 तारखेला आपला परतीच्या पावसाचा पहिला अंदाज जाहीर करणार आहोत. दरवर्षी आपण 15 ऑगस्टलाच हा अंदाज देत असतो. GFS मॉडेलसाठी आपण या मॉडेलचा वापर करतो. पूर्व विदर्भ आणि कोकण पावसाची शक्यता 14 तारखेला आज आहे. विदर्भात उद्या पावसाचं प्रमाण वाढू शकतं, कोकणातही पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे, कारण मध्य प्रदेशवर एक डिप्रेशनचा परिणाम होतोय. पावसाचं प्रमाण थोडं मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि विदर्भ हलक्या स्वरूपात राहील. कोकणातही हलक्या ते मध्यम सरी होत राहण्याची शक्यता आहे, परंतु डिप्रेशनचा प्रभाव हा मध्य प्रदेशवर आहे. विदर्भात हलक्या पावसाची शक्यता आहे. कोकणातही हलक्या ते मध्यम सरी होतील 17 तारखेला. 18 तारखेला तसं विशेष वातावरण दाखवलेलं नसलं तरी विदर्भ आणि कोकण हलकं पावसाचं वातावरण राहणार आहे. 19 तारखेला विदर्भ आणि कोकण पावसाची शक्यता आहे. 20, 21, 22 आणि 23 तारखेपर्यंत विशेष वातावरण तसं दाखवलेलं नाही, परंतु विदर्भ आणि कोकण हलकं पावसाचं वातावरण राहील. 23 तारखेपर्यंतचा अंदाज आहे. आपण ECMW मॉडेलचा अंदाज या मॉडेलच्या माध्यमातून बघत असतो. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये 15 तारखेला पावसाची शक्यता आहे. आजही पावसाची शक्यता आहे. कोकणातही पाऊस राहील. लातूरला थोडाफार स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं. उद्या 15 ऑगस्टला ECMW मॉडेलच्या अंदाजानुसार संपूर्ण विदर्भामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. ECMW मॉडेलचा अंदाज खरा ठरणं अपेक्षित आहे. कोकणातही हलक्या ते मध्यम सरी होत राहणार आहेत. स्थानिक वातावरण सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड दक्षिणमध्ये असण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर किंवा जळगाव, बुलढाणा, अकोला, जालन्याच्या काही भागात, परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोलीच्या काही भागामध्ये, यवतमाळ, वर्धा, विदर्भातील सर्वच जिल्हे या ठिकाणी आपल्याला 15 तारखेला पाऊस चांगला दिसतोय. मोठे पाऊस होतील. 16 तारखेला या सिस्टमचा परिणाम विदर्भात होईल असा अंदाज देण्यात आलाय. त्यामुळे चंद्रपूर, गडचिरोलीचा बहुतांश भाग, गोंदियाचा आणि भंडारा, नागपूरच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता दाखवण्यात आलेली आहे मॉडेलकडून. काही ठिकाणी जास्त पाऊस म्हणजे आपण सरासरी 200-300 मिलीमीटर पाऊस सुद्धा या भागात 24 तासात होऊ शकतो. त्यामुळे विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. मराठवाड्यातही बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, अगदी छत्रपती संभाजीनगर, जालना या भागात देखील अगदी पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणातही पाऊस वाढू शकतो. ECMW मॉडेलनुसार विदर्भामध्ये या सिस्टमचा मोठा परिणाम राहील. त्यामुळे अगदी बीड, पुणे पूर्व, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज कायम आहे. घाटमाथ्यावर देखील मुसळधार